शिक्षक बंधू भगिनींनो, आजच्या लाईव्ह सेशन मध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे। अत्यंत महत्त्वाच्या घटकावरती आज आपण प्रत्यक्ष डेमो लेक्चर काय करणार आहोत बघणार आहोत। आतापर्यंत 2013 पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, बाल मानसशास्त्रामध्ये ज्या शास्त्रज्ञांचा, ज्या बाल किंवा मानसतज्ञांचा मानसशास्त्राच्या विकासामध्ये खूप मोठा असा वाटा आहे, अशा सर्व शास्त्रज्ञांवरती सातत्याने बांधवांनो 1 ते 2 क्वेश्चन परीक्षेत विचारले जातात। म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आज मी जे तुम्हाला चॅप्टर घेणार आहे त्या चॅप्टरवरती तुम्हाला येणाऱ्या टीईटी मध्ये 100% 2 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे। त्यामुळे माझा आग्रह राहील की शिक्षण घेत असताना व्यवस्थित मांडी घालून तुमचं एक रजिस्टर, त्यानंतर समोर मोबाईल ठेवून, हेडफोन असेल तर हेडफोन लावून तुम्ही ऐका। आणि जर तुम्ही हे लेक्चर ऐकलं तर नक्कीच बांधवांनो, कमीत कमी तुमची टीईटी येऊस तर हे शिकवलेले शास्त्रज्ञ तुम्ही विसरणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो। पण तुम्ही इकडे आजूबाजूला काय म्हणते त्याला आरडओरड सुरू आहे, नेमकं स्वयंपाकाचं काम सुरू आहे, तुम्ही किचन वाट्यावर मोबाईल ठेवला, तिकडे फोडणी द्यायचं काम सुरू आहे आणि मग तुम्ही जर का मानसशास्त्र शिकत असाल तर मग अवघड आहे। कारण एकूण सध्या 2019 नंतर 21-24च्या जर ह्या परीक्षा बघितल्या तर पूर्वी ह्या विषयात पैकीचे पैकी मार्क पडायचे। म्हणजे मराठीपेक्षाही मानसशास्त्र सोपं आहे असं आम्ही सांगायचो, परंतु 21 नंतर मात्र बांधवांनो जबरदस्त काय तुमच्या परीक्षेत बदल झालेला आहे आणि खूप अवघड विषय होऊन हा बसलेला आहे। त्यामुळे इथं आता सरळ सरळ प्रश्न विचारले जात नाही की मानसशास्त्राचे जनक कोण आहे, तो काळ गेला जनकाचा। आता मानस तज्ञामध्ये जो काही मानस तज्ञ किंवा जनक आहे तो म्हणजे अरिस्टॉटल संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे किंवा अयोग्य आहे, किंवा एखादी जोड्या लावा देतील तुम्हाला आणि त्यातली योग्य जोडी निवडा, चुकीची जोडी निवडा, त्यांचा कालखंडानुसार योग्य क्रम लावा, जसे एमपीसीसी सॅट मध्ये असतात त्या पद्धतीचा हा विषय झालेला आहे। त्यामुळे इथं अभ्यासच करावा लागणार आहे। आलं एक लक्षात। हा विषय जर तुम्हाला 20 मार्काच्या पुढे घेऊन गेला तर मी तुम्हाला पैन देऊन सांगतो तुम्ही पासच होणार आहे। ज्या व्यक्तीला मानसशास्त्रामध्ये 20 पेक्षा जास्त मार्क पडतात शक्यतो ते नापास होत नाही। त्यामुळं अत्यंत महत्वाच्या घटकावर आपण बोलतोय, तर याची लिंक तुम्ही जास्तीत जास्त काय करा, शेअर करा। आज जर तुम्ही पहिल्यांदाच माझे लेक्चर बघत असाल तर आवर्जून तुम्हाला मला सांगायचंय की महाराष्ट्राचं ख्यातनाम असं स्पर्धा परीक्षेतील नाव असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब शिंदे सर या बॅचचं नेतृत्व करताय। महागुरु बॅच म्हणजे जे रेग्युलर या ठिकाणी काय करताय, स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, त्यांचं डीएड बीएड झाले अशा व्यक्तींसाठी, आणि जे शिक्षक ऑलरेडी रुजू आहे आपण त्यांना गुरुवर्य म्हणतो, तर अशी गुरुवर्य बॅच सुद्धा रुजू असलेल्या शिक्षकांसाठी सुरू झालेली आहे। ज्यांना येणाऱ्या कालखंडामध्ये टीईटी पहिल्याच फटक्यात पास व्हायचंय त्यांनी आवर्जून बांधवांनो ह्या दोन्ही बॅच लावा। कारण पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये असे एक ख्यातनाम प्रत्येक क्षेत्रामध्ये लेखक असलेले आणि ब्रँड असलेले लोक आहेत। त्यामध्ये विठ्ठल पोंगळे सर असतील, अनिल कोलते सर असतील, प्रशांत कदम सर असतील, तर हे सर्व लोक आहेत। आणि मला आवर्जून तुम्हाला एक सांगायचं होतं की या वर्षी डायरेक्ट 11% आपला टीईटीचा रिझल्ट गेलेला आहे पहा। आणि खास करून हे टीईटीचा रिझल्ट वाढण्याच्या पाठीमागे एक महत्वाचं कारण आहे। आपला सध्याचा रिझल्ट पूर्वीच्या काळी हा 2 ते किती 4% हा रिझल्ट असायचा। ह्या वर्षीचा रिझल्ट हा 2013चा 11% गेला पहा। मी तुम्हाला हे का सांगतो, तुम्हाला 2025चा हा रिझल्ट किती टक्क्यावर गेला, 11% गेला। याचं एकमेव कारण आहे, कारण मी ते चेक केलं बघितलं, ते कारण म्हणजे बांधवांनो माध्यम मुलांनी काय केलं होतं, आम्ही सांगितल्यामुळे बदललेलं होतं। त्यांनी विश्वास ठेवला विद्यार्थ्यांनी, मग माध्यम काय केलं तर त्यांनी हिंदी केलं होतं। हिंदी बऱ्याच जणांना काय वाटायचं हिंदी माध्यम म्हणजे सगळा पेपरच हिंदीमध्ये काय कोण सीटीटी सारखा, तर याचा फायदा काय व्हायचा, हिंदी माध्यम केल्यामुळे तुमची प्रथम भाषा ही काय व्हायची हिंदी, आणि तुम्हाला द्वितीय भाषेसाठी काय मिळायचे, पर्याय मिळायचे, द्वितीय भाषेसाठी पर्याय मिळायचे। मग पर्याय काय असायचा, पहिला असायचा मराठी आणि त्याला ऑप्शनल दुसरा असायचा इंग्रजी। मग आपलं इंग्रजी किती भारी आहे सगळ्याला माहिती आहे, मग बरेच जण काय करायचे इंग्रजीला बाय बाय करायचे,
प्रथम भाषा हिंदी, द्वितीय भाषा मराठी. फक्त हिंदीचे 30 प्रश्न सोडले, बाकी सगळा 120 मार्काचा पेपर हा कशात यायचा? मराठीमध्ये यायचा. आणि ह्या माध्यमाचा रिझल्ट लागला बांधवांनो, हिंदी माध्यमाचा रिझल्ट लागला 20%. 20% पोरं पास झाले. महाराष्ट्राच्या इतिहासात एवढे कोणत्या याच्यात पास झालेले नाही. हे फक्त ही जादू आम्ही सांगितलं होतो. मी ओरडत होतो सातत्याने, कारण बांधवांनो हिंदी व्याकरण सोपं आहे मराठीपेक्षाही, याचा अभ्यास करा आणि टेन्शन घेऊ नका असं मी म्हणायचो. म्हणून हा रिझल्ट वाढलाय. त्यामुळं तुम्ही जर कुणी पहिल्यांदाच माझं ऐकत असेल तर त्याला मला आवर्जून तुम्हाला सांगायचंय की मी ह्या क्षेत्रातला, ह्या विषयातला सर्वात जुना शिक्षक आहे. तुम्हाला जरी माझी उंची कमी दिसत असेल तर हे केस पांढरेच झालेले 99%, त्याला डाय मारलेला आहे मी. 40 वय आहे माझं रनिंग. 2007 ला माझं डीएड झालं. त्यानंतर मी 2010 ला बीएड केलं, 2013 ला एमएड केलं. आणि तेव्हापासून बांधवांनो मी म्हणजे 9 पासूनच मी डीएड कॉलेजला काय करायचं शिकवायचो. तर 5 वर्ष आधी डीएड बीएड कॉलेजला मी शिकवलेलं आहे. 2012 नंतर बाळासाहेब शिंदे सरांसोबत त्यांचे जे काही जुने सहकारी आहेत त्यातला मी एक जुना सहकारी आहे. तर त्यामुळे तुम्हाला आवर्जून सांगायचं, मी जे काही इथं महाभारत सांगणार आहे आज, हे सर्वात अभ्यासपूर्ण आणि परफेक्ट कार्यक्रम आहे. आलं लक्षात? तो रिझल्ट जो वाढ आहे ना 20%, त्यामध्ये नक्कीच बांधवांनो आमच्या द विनर स्टडी सेंटरचा आणि त्यातली त्यात विजय सुराश अशा चांगण्याचा सिंहाचा वाटा होता. कारण लोकांना विश्वास बसत नव्हता की माध्यम हिंदी घेतल्यावर पेपर कस काय मराठीत येईल. ती त्यांची चूक आहे, त्याला आपण काय करावं. मग त्या संधीचा सुवर्ण फायदा आपण घेतला आणि आपले लेकर पास झालेले मोठे. हे पहा, हे चार्ट आहे. ह्या चार्ट मध्ये तुम्हाला सर्वात जास्त प्रश्न दिसतात इथं अध्ययन उपपत्तीला, त्यानंतर दिसतात इथं अध्ययन अध्यापन प्रक्रियेला, आणि त्याच्यानंतर दिसतात इथं मानसशास्त्रज्ञाचं योगदान. तर तुमच्या 2013 ते 2024 असे मानसतज्ञावर जवळपास 15 प्रश्न काय केलेले आहे, परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे. तर हा टॉपिक आपल्याला आज आवर्जून बघायचा आहे. त्यामुळे सगळ्यांनी वहीमध्ये हेडिंग टाकायची आहे, मानसतज्ञांचं योगदान. काय हेडिंग टाकायची आहे? मानसतज्ञांचं योगदान अशी हेडिंग टाकायची आहे. ठीक आहे. हे तुम्हाला प्रकरण आम्ही नक्की नंतर शिकू, पण आज आपल्याला डेमो लेक्चर द्यायचं होतं की द विनर स्टडी सेंटर मधील शिक्षकांचं अध्यापन कसं असतं. आलं का लक्षामध्ये? चला तर मग आता तुमच्या समोर बांधवांनो हे जे काही महान व्यक्ती समोर तुम्हाला दिसत आहे, त्या महान व्यक्तीचं नाव आहे अरिस्टॉटल. अरिस्टॉटल वरती सुद्धा सातत्याने प्रश्न विचारले गेलेले आहे. तर अरिस्टॉटलच्या संदर्भातला पहिला प्रश्न की प्राचीन कालखंडामध्ये मानसशास्त्राचा अभ्यास कुणी केला किंवा मानसशास्त्राचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते, अशा महान व्यक्तीचं नाव आहे बांधवांनो अरिस्टॉटल. काय नाव आहे त्यांचं? अरिस्टॉटल. पण अरिस्टॉटल यांनी कशाचा अभ्यास सुरू केला? तर त्यांनी अभ्यास सुरू केला होता तो आत्म्याचा. आवर्जून लक्षात ठेवायचं. कशाचा अभ्यास सुरू केला? आत्म्याचा अभ्यास सुरू केला. परत दुसरा प्रश्न येईल की कुठल्या कालखंडात? प्राचीन कालखंड. बरोबर, प्राचीन म्हणजे किती सर? अहो इसवी सन पूर्व 300. प्राचीन म्हणजे किती? इसवी सन पूर्व 300 मध्ये अरिस्टॉटल यांनी या आत्म्याचा अभ्यास सुरू केला. आता मुळातच प्राचीन कालखंड म्हणलं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की प्राचीन कालखंडामध्ये या ठिकाणी आत्मा याविषयी आपुलकी होती. वैदिक कालखंड हा. आत्मा अमर आहे, तो मरत नाही, तो शरीर बदलतो, या शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, अशा प्रकारची धारणा विचारसरणी होती. आणि त्याच विचारसरणीपैकी अरिस्टॉटल हे होते. मग अरिस्टॉटलने काय केलं? सरळ सरळ की मानसशास्त्राची व्याख्या करत असताना तिने सरळ सरळ व्याख्या केली की ज्या शास्त्रामध्ये मानवाच्या आत्म्याचा काय केला जातो? अभ्यास केला जातो, त्या शास्त्राला मानसशास्त्र असं म्हणायचंय. की आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र, अशी व्याख्या बांधवांनो आपले जेवढे डीएड बीएड एमएड शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण सचिव ह्या जेवढ्या काही परीक्षा असतील तुमच्या 11वी 12वी पासून, कारण त्याच्या आधी तर हा विषय नाहीये, सगळ्या पुस्तकात हीच व्याख्या आहे. त्यामुळे आवर्जून विश्वास ठेवायचा सुराज सरांच्या. आणि सुराज सरांचं हे पुस्तक आहे, सुराज सर लेखक आहे 2013 पासून. आलं का लक्षात? त्यामुळं वायफट कमेंट करायची नाही, आमकच वाचलीन तमकीच वाचलीन, आम्ही काही येडे नाही. बाळासाहेब शिंदे सरांचा क्लास आहे हा, त्यांचं युट्यूब चॅनल. इथं शिकवणारा माणूस हा थोडा चांगलाच विचारला जाईल, त्यामुळं टेन्शन घेऊ नका. तर बघा काय काय बोललो मी.
मी बोललो की प्राचीन कालखंड म्हणजे इसवी पूर्व 300 मध्ये अरिस्टॉटल नावाच्या एका व्यक्तीने आत्मेविषयी संशोधन केलं आणि त्यांनी पहिली मानसशास्त्राची काय केली, व्याख्या तयार केली. तिचं नाव आहे मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र. ही जगातली पहिली व्याख्या आहे. कधीही स्पर्धा परीक्षेत पहिलं, शेवटचं आणि एकूण असं विचारलं जात असतं, म्हणून याला ह्या पिवळ्या रंगाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. परत हुकून चुकून एक प्रश्न येत असतो बऱ्याच वेळा की येईन जोराला आवामध्ये की शास्त्रज्ञ त्याचं देश कुठल्या देशाचा होता, तर तो अरिस्टॉटल हे कुठल्या देशाचे आहे, ग्रीस या देशाचे आहे. तत्ववेत्ते म्हणून त्या ठिकाणी ते प्रसिद्ध आहे आणि त्यांनी त्या कालखंडामध्ये डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. ग्रंथ सुद्धा विचारले जातात हा. तर त्यामुळे आतापर्यंत ग्रंथ त्यांचा विचारला गेला नाही. त्यामुळे 2026 साठी IMP करून ठेवा. 2026 ला विचारलं जाऊ शकतो की अरिस्टॉटल यांनी कोणता ग्रंथ लिहिला आणि कोणत्या ग्रंथातून पहिली व्याख्या घेतलेली आहे. तर डी ॲनिमा नावाचा ग्रंथ हा त्यातून ही व्याख्या घेतलेली आहे. डी ॲनिमा नावाचा अर्थ होतो आत्म्याविषयी. मग आत्म्याविषयी जे काही संशोधन त्यांनी केलं ते संशोधन या ग्रंथामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कालखंड पुढे पुढे ढकलत गेला. अरिस्टॉटलचं खूप मोठं नाव झालं, त्यांचे अनुयायी तयार झाले. अनुयायी सुद्धा सर जगभरात सांगू लागले की आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र वगैरे वगैरे, त्यांची विचारसरणी पूर्ण जगभर पसरू लागली. परंतु नंतर बांधवांनो त्या ठिकाणी वेगवेगळे लोक सुद्धा संशोधन करू लागले आणि यांचेच मार्गदर्शक किंवा आपण गुरु सुद्धा म्हणता येईल, त्यांचं नाव आहे प्लेटो. प्लेटो खऱ्या अर्थाने विज्ञानवादी सायकोलॉजिस्ट न होता त्यांनी काय केलंय, डायरेक्ट काय म्हणू आपण रसायनशास्त्र वगैरे किंवा विज्ञानाच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहे त्या शाखामध्ये ते जास्त व्यस्त असल्या कारणाने त्यांनी मानसशास्त्राकडे थोडं बघितलं नाही. परंतु तरी सुद्धा त्यांनी सुद्धा एक जबरदस्त काय केलेले आहे, याच्यामध्ये संशोधन केलेलं आहे. त्यांचं योगदान आपल्याला विसरून चालणार नाही. खास करून त्यांनी बालकाच्या संदर्भामध्ये संशोधन केलंय. मग आता प्लेटो हे कशाच्या संदर्भात ओळखले जातात मानसशास्त्रामध्ये, व्यक्ती भिन्नतेच्या संदर्भात. मग आता व्यक्ती भिन्नतेचे विचार त्यांनी कुठं मांडले, त्यांनी मांडले हे रिपब्लिक नावाच्या ग्रंथामध्ये. मग म्हणतात सर तुम्ही ते पण कोणत्या देशाचे होते हो, जर गुरु शिष्य एकच हे मानल्यावर ते एकाच देशाचे असतील ना. हे सुद्धा ग्रीस देशाचे होते. मग कोण होते म्हणा सर, प्लेटो. प्लेटो होते हे व्यक्ती, ऋषी मुनींसारखे. हे एवढे व्यस्त असायचे की कटिंग करायला, दाढी करायला, डाय करायला यांना काही वेळ नसायचा. त्यामुळे जुन्या काळातले ऋषी मुनी हे सगळे लोक काय आहे, खतरनाकच आहे सगळे. हा आवर्जून लक्षात ठेवा. तुम्ही हे लिहून घेताय ना, कमालच चालू आहे 2013 पासून कार्यक्रम. शिकित बस. आलं का लक्षामध्ये. माता मावले हो, मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची आहे, तुम्ही हे लिहून काढत जा. महत्वाच्या गोष्टी जिथं मी गोल केलंय, ज्याला अंडरलाईन केलंय, तुम्हाला विचारलं जाईल प्लेटो कशाच्या संदर्भात कार्य आहे. प्लेटोचं कार्य आहे हे व्यक्ती भिन्नतेच्या संदर्भात. प्लेटोनी कुठला ग्रंथ लिहिला, प्लेटोनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला. कुठल्या देशाचे होते ते, ग्रीस. मग आता मला सर व्यक्ती भिन्नता म्हणजे काय, तर लक्ष द्या. फळ्यावर आता लक्ष कमी करा, माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. की व्यक्ती भिन्नता म्हणजे प्रत्येक निसर्गाने, ईश्वराने आपल्याला जन्म दिलेला आहे, तर प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं पण आहे. आपला रंग वेगळा आहे, आपली बुद्धी वेगळी आहे, आपला स्वभाव वेगळा आहे, आपले गुणधर्म वेगळे आहे, आपले रक्तगट वेगळे आहे. नव्हे एकाच आई वडिलाचे 2 जर लेकर असेल, ते जर का ट्विन्स असतील, जुळे मुलं असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा बाह्य स्वरूप हे सारखं असतं, पण अंतर्भाव हा सगळा काय असतो, बदललेला असतो. आणि हे ओळखून तुम्ही अध्ययन करा असं शिकवण देणारा जगातला सगळ्यात मोठा व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव आहे प्लेटो. त्यामुळं तुम्ही आम्ही ठरवतोय आधी की मुलगी झाली तर डॉक्टर होईल आणि मुलगा झाला तर या ठिकाणी इंजिनियर होईल. बंद करा तो कार्यक्रम. ह्या माणसाने इसवी पूर्व 300च्या कालखंडात सांगितलंय, अरे मुलांचे गुणधर्म ओळखा, त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी ओळखा. ईश्वराने प्रत्येकाला काहीतरी वेगळं क्षमता देऊन जन्माला घातलेला आहे, त्या क्षमता तुम्ही ओळखा. तेव्हा मुलगा काय होईल, जगात नंबर 1 होईल. आपली सचिन तेंडुलकर असेल, आपलं या ठिकाणी अनुराधा पौडवालचं कायच नाव यायला लागलं आज माझ्या डोक्यात. चला, त्याही खूप मोठ्या गायिका होत्या, त्या असतील, लता दिदी असेल आपल्या. ह्या लोकांनी, त्यांच्या आई वडिलांनी, त्यांच्या मार्गदर्शकांनी ह्या प्लेटोचं म्हणणं ऐकलं. त्यांना प्लेटो माहिती नसतील, पण त्यांचं म्हणणं ऐकलंय की प्रत्येक मुलामध्ये वैशिष्ट्यपूर्ण छंद आणि गुणधर्म असतात
आणि त्यानुसारच तुम्ही बालकाला काय करा, शिकवा, अध्ययन करा. म्हणून इथून पुढे खेळ बंद करायचा. आलं लक्षात? आपले बघा आदरणीय बाळासाहेब शिंदे सर, ते स्वतः स्पर्धा परीक्षा क्षेत्रातला बाप माणूस आहे. त्यांनी साहजिकच त्यांच्या मुलीला स्पर्धा परीक्षा क्षेत्रातनं नोकरी मिळवून दिली. तिची आवड होती, पण मुलाला बिझनेस करायचा छंद आहे. तर मुलाचे आज जवळपास 2-4 वेगवेगळे काय आहे, संभाजीनगरमध्ये हॉटेल्स आहे. अहो पूर्ण महाराष्ट्राला जो काही प्रश्न पडला होता की वय वाढ का माणसाचं, बुद्धी वाढते, अनुभव वाढतो आणि केस गायब होते, तर मग त्यांनी जे काही काय जडीबुटीचं एक तेल असतं, तर पुढे अख्ख्या महाराष्ट्रात ते देण्याचं काम त्यांचा मुलगा करतोय. मग ते बघावं लागतं ना. ते काय आहे की नाही मी स्पर्धा परीक्षेचा मोठा आहे, मग तू स्पर्धा परीक्षाच कर, कुठं कलेक्टरच होईल, कुठं स्पर्धा परीक्षेतून नोकरीच मिळवून नाही. त्या मुलाला काय वाटतंय, तर आज नाही म्हणलं तरी त्यांच्या मुलाचं वय जास्तीत जास्त 22-23 असेल, तरी त्या पोराचं मी तुम्हाला सांगतो वार्षिक उत्पन्न हे कमीत कमी 5 कोटी प्लस आहे. 5 कोटी प्लस बाळासाहेब शिंदेच्या मुलाचं. फॉर्च्युनर मध्ये फिरतोय ते पोरग. कशामुळे? कारण प्लेटोनी सांगितलेलं गुणधर्म त्यांनी अवलोकलं की माझ्या पोराला काय आवडतं, बिझनेस करायला आवडते, चलो. ते म्हणले नाही की नाही रे तू हेच कर, नाही. त्यांनी बघितलं तुला काय आवडतं त्यामध्ये, आणि आवडीपेक्षा गरज काय आहे, गरज. कारण ती म्हणते ना गरज ही व्यवसायाची जन्य असते, ती शोधता आली आपल्याला पाहिजे. चला मी विषयांतर करत नाही, तुम्हाला एक प्रेरणा मिळावी, उदाहरण समजावं म्हणून मी तुम्हाला समजून सांगत होतो. मग आतापर्यंत आपण 2 शास्त्रज्ञ पाहिले. एक पाहिलं अरिस्टॉटल, की ज्यांनी कशावर प्रयोग केला होता बांधवनो, आत्म्यावर, आणि डी हनिमा नावाचा ग्रंथ लिहिला, त्यालाच मानसशास्त्राचा जनक म्हणतात. हे त्यांचे मार्गदर्शक. की अहो हे म्हणले असतील अरिस्टॉटलला की अरे बाबा व्यक्ती भिन्नता, म्हणून मानसशास्त्राची व्याख्या काय झाली, व्यक्ती भिन्नतेचे शास्त्र ते मानसशास्त्र. ठीक आहे. दुसरा व्यक्ती. आता तिसरा आला क्विटिलियन. हा अमेरिकन शास्त्रज्ञ आहे, युरोप खंडातला. परंतु बांधवांनो याला काही फारसं शोध लावता नाही आला, कारण त्या काळात त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली, तरुणपणातच त्यांनी आपल्याला सोडून ते काय गेलेले आहे, देवाघरी गेलेले आहे. त्यामुळे बाय चान्स एखाद्या दिवस प्रश्न येईल की कुठल्या युरोपियन शास्त्राने इसवी सन पूर्व 300 मध्ये सुद्धा काय केलेला होता, अभ्यास केलेला होता. त्याचं नाव आहे क्विटिलियन. चिकित्सक अभ्यास चालू ठेवला, याच्यावर आता पण प्रश्नच नाही आलेला. त्यामुळे इथं 2026 साठी प्रश्न येऊ शकतो की चिकित्सक अभ्यास कोणी केला, तर हे क्विटिलियनने केला, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. युरोपियन शास्त्रज्ञ क्विटिलियन, युरोप खंडातलं. आलं का लक्षात? ओके. यांचं काही कार्य नाही म्हणून मी आता पुढे जातो. सगळ्यात खतरनाक माणूस 2013 पासून ते 2025 पर्यंत सातत्याने प्रश्न येणारा माणूस, त्या व्यक्तीचं नाव आहे मॅकडुगल. मॅकडुगल फक्त मानसशास्त्राच्या विकासामध्ये तर त्यांचं योगदान आहेच, पण मॅकडुगल यांनी वेगवेगळे पुढच्या कालखंडामध्ये अनेक असे प्रयोग केले. शिक्षण व्यवस्थेमध्ये त्यांनी आमूलाग्र बदल घडून आणले. म्हणून हे आहे सगळे विदेशातले, आणि आपल्या भारतामध्ये त्यांचं तत्वज्ञान वापरलं जातं. हे खूप काय आहे माहिती का, आपल्याला लाजिरवाणी गोष्ट आहे. ह्या आजच्या पाठात एकही शास्त्रज्ञ तुम्हाला भारतीय सापडणार नाही. आणि खऱ्या अर्थाने जुन्या कालखंडामध्ये, प्राचीन कालखंडामध्ये भारताला एक महागुरूचं स्थान होतं. परंतु आपल्या शाळात शास्त्रज्ञ जन्माला यायला नाही. कोणी म्हणतं की घ्या लिहून, घ्या लिहून, घ्या लिहून. प्रत्यक्ष कृती कधी? जॉन डोई सांगून सांगून मेला. अरे मास्तरांनो, प्रत्यक्ष पोरांकडून कृती करून घ्या. व्हिडिओ पाहणं कमी करा, लिहून घ्या थोडंफार महत्वाचं. प्रॅक्टिकल विचार करा. ठीक आहे. चला आता मी परत इकडे येतो. परत तुम्ही म्हणता सर तुम्ही म्हणायला लागले घ्या लिहून, पण व्हिडिओ नका पाहून नुसता, तुम्ही नुसताच व्हिडिओ पाहायला लागले. माझा दुसरा शास्त्रज्ञ तो म्हणजे तुमचा मॅकडुगल. हे मॅकडुगल यांनी काय केलं माहिती का, विचार केला, आला आत्मा कुठं राहतो बरं नेमका, या डोक्यात हे का, हृदयात हे का, पोटात हे का, गुडघ्यात हे, हाही कुठं नेमका तो. मग आता ह्याचे प्रश्न त्यांच्या अन्वयाला देता आला नाही, कारण हा नंतरच्या कालखंडातला आहे. पण अरिस्टॉटलचे जे काही समविचारी शास्त्रज्ञ होते त्यांना त्याचं उत्तर देता नाही आलं. परंतु यांनी मात्र सांगितलं की आत्म्यावर प्रश्न विचारल्यामुळे त्यांना ते देता न आले. आणि नंतर काय झालं माहिती का, त्यांनी सांगितलं की मनाचे अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. कारण मन म्हणजे कमीत कमी काय असतं माहिती का, त्याला आपण काय म्हणू, आपण सायन्स ऑफ माइंड असं त्याला म्हटलेलं आहे त्यांनी. आणि त्यांनी एवढं मात्र आवर्जून सांगितलं की मानवी मन हे अनुभव मिश्रित असतं आणि ते वर्णनात्मक असतं. मन म्हणजे काय असतं, अनुभव तुमच्या मनात आलं पाहिजे.
आता माझ्या मनात आता आलेलं आहे की मला दिल्लीत जायचंय, आणि दिल्लीमध्ये जे काही आता समजा शेतकऱ्यावर अन्याय होणारे जे काही विधेयक पारित होत आहे किंवा जे काही गोष्टी घडत आहे त्याला विरोध केला पाहिजे, पुटकून जाऊन आलं लगेच. परत जालन्यात आहे मी सध्या, कुठे दिल्ली आमच्या इथून लांबून इथपर्यंत. त्यामुळे मन हे काय असतं, अनुभव मिश्रित असतं. हे काय करायचंय तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, पुढे पहा. मग आता ही व्याख्या आवर्जून लक्षात ठेवायची. ही 2013 पासून विचारत चाललेली व्याख्या कोणती, मॅकडुगल यांचं मानवी मन. मी तुम्हाला नंतर लॉजिकल सांगेन. अरिस्टॉटलचा आत्मा तिथं अच आहे, मॅकडुगलचं मन इथं सुद्धा मन मच आहे. म म अ व हे सगळं आहे. ते सोपा कार्यक्रम आहे, पण आता हार्डकड चाललोय आपण. नंतर कालखंडात पहा, आवर्जून लक्षात ठेवा. ह्या प्रश्नाचे उत्तर न देता आल्यामुळे ह्या मॅकडुगलचा कार सगळा गौरव व्हायला लागला जिकडं तिकडं. अरे वा वा, अरिस्टॉटलची व्याख्या तुम्ही काय केली, पुसून टाकली. आणि मग काय गडी एकदम जोमात. आणि मग काय यांनी आणखीन संशोधन करायला सुरुवात केली. आणि त्याच्या लक्षात आलं की एखादा मुलगा असेल तो त्याचे काही जन्मजात जे काही स्वभाव असतो किंवा जन्मजात त्याचे जे काही लक्षणं असतात त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, सहज प्रवृत्ती म्हटलंय. प्लेटोने काय म्हटलंय, त्याला क्षमता म्हटलंय. तर यांनी काय म्हटलंय, त्याला सहज प्रवृत्ती म्हटलंय. मग त्यांनी एकूण ह्या मानवी भावनेच्या सहज प्रवृत्ती एकूण त्यांनी 14 शोधून काढलेले आहे. आणि त्या 14 सहज प्रवृत्तीवरती बांधवनं आजकाल जास्त प्रश्न काय केले जात आहे, विचारले जात आहे. तर त्यामुळे आवर्जून लक्षात ठेवा, सहज प्रवृत्ती ही कुठल्या शास्त्रज्ञाची आहे, तर सहज प्रवृत्ती ही मॅकडुगल यांची आहे. मानवी मन कुठल्या शास्त्रज्ञाचं आहे, तर मानवी मन सुद्धा हे तुमच्या मॅकडुगलचं आहे. 2000 मला वाटतं 25ला मागच्या वर्षी ज्याच्यावरती काय गेलेला आहे, प्रश्न विचारला गेलेला आहे. हे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. ठीक आहे, चला. आता तुम्ही म्हणता हे तर सर पहिल्यांदाच आलंय. तर हो, हे सीटीईटीचा कार्यक्रम आहे आणि आपण सीटीईटीला शिकवतोय आणि आपलं सीटीईटीचं पुस्तक पण आहे. त्यामुळे आपल्या पुस्तकात आपण मांडून ठेवलेलं आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आजकाल काय झालंय, टीईटी इतक्या वेळा झाली की यांच्याकडे प्रश्न संपले आहेत, हे कुठून गोळा करायला लागलेले. पूर्वी 30 पैकी 30 बऱ्याच जणांना माझ्या 30 पैकी 28 प्रश्न पोरांना यायचे. आता कोण येत नाही, सगळे पोरं 25 पर्यंत थांबलेले, 25-26 पर्यंत. याचं कारण हे 4-5 प्रश्न हे आउट ऑफ सिलेबस येऊ लागलेले, सीटीईटीचे इकडे विचारायला लागले. त्यामुळे आपण आता दोन्ही सिलेबस घेऊ बेस्ट. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्यानंतर पहा, सगळ्यात IMP आतापर्यंत सुद्धा सर्वाधिक तुम्हाला माहिती यांच्याविषयी, ते म्हणजे विल्यम उंट. आता विल्यम उंटला सुद्धा काय म्हटलं जातं पहा, प्रायोगिक मानसशास्त्राचा जनक म्हटलं जातं. हे आवर्जून लक्षात ठेवा. कशाचा जनक म्हटलं जातं त्यांना, प्रायोगिक मानसशास्त्राचा. मग म्हणा सर मानसशास्त्राचा जनक कोण आहे, अरिस्टॉटल आहे की. मग हे कोण आहे, हे प्रायोगिक मानसशास्त्राचा. तर याला प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोण म्हणतात, कारण यांना 1879 मध्ये, ही तारीख तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेली डीएडलाच, 1879 मध्ये यांनी काय केलं होतं, जर्मनीमधील लाइप्झिग नावाचं एक शहर आहे, तिथं मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली. कारण लोक आता हुशार झाले, लोक काही म्हणणार नाही आतमध्ये शास्त्र ते मानसशास्त्र, मानवी मनाचा अनुभव मिश्रित शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. लोक म्हणते प्रूफ दाखवा. कालखंड हा आधुनिकतेकडे येत होता. 16व्या शतकाकडे वाटचाल सुरू झाली होती. या विल्यम उंटने 16 कोण 18व्या शतकात आलं पार. 18व्या शतकाकडे वाटचाल सुरू झाली. प्रयोगशाळा स्थापन केली. अनेक प्राण्यांवरती यांनी प्रयोग करायला सुरुवात केली आणि त्या प्रयोगातून अंतिम त्यांनी सांगितलं मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र. बोध म्हणजे जाणीव. ज्या शास्त्रामध्ये जाणीवे संदर्भाचा बोधावस्थेचा अभ्यास केला जातो त्याला मानसशास्त्र म्हणायचंय. शास्त्रज्ञ जसे वाढतील तशी गुंतागुंत वाढत जाणार आहे आणि तुम्ही म्हणणार बाई मला काहीच कळणार नाही. मी परत रिपीट जातो. अरिस्टॉटल आत्म्याविषयी डिॲनिमा नावाचा ग्रंथ, मानसशास्त्राचे जनक. प्लेटो व्यक्ती भिन्नता, रिपब्लिक नावाचा ग्रंथ. क्विटिलियन फक्त चिकित्सक अभ्यास केला, आपलं सोडून गेले. मग आला मॅकडुगल, सहज प्रवृत्ती 14 आणि मानवी मनाचे अनुभव मिश्रित शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. असं मानवी मन म्हटलं की मॅकडुगल लक्षात ठेवायचं. आत्मा म्हणलं की अरिस्टॉटल, व्यक्ती भिन्नता म्हणलं की प्लेटो, आणि हा तुमचा विल्यम उंट म्हटलं की बोधावस्था लक्षात ठेवा. कसे दिसत होते हे बघा, हे असे दिसत होते. हे कोण, विल्यम उंट. एकदा एका जणाने मला फोन केला, हो सर म्हणे काय राव तुम्ही म्हणे पुस्तकात इतके शास्त्रज्ञ टाकले, कोणतं काय शास्त्रज्ञाचं नाव आहे काहीच कळना म्हणे आम्हाला. आणि मी म्हणलं मी कमीत कमी एकमेव माणूस आहे की कमीत कमी पुस्तकावर शास्त्रज्ञ लिहिले.
तू बॅच मध्ये येऊन पाहे ना कोणता शास्त्रज्ञ कोणता आहे ते. आलं का लक्षामध्ये? हा म्हणे मी शिक्षक आहे म्हणे, मलाही तुम्ही छान फोटो लावले म्हणे पण ते दिसनाच म्हणे, मला कळणाच कोण काय आहे. तर जसा मानसशास्त्राचा विकास होत जातो तसा शास्त्रज्ञ, पहिला अरिस्टॉटल, नंतर प्लेटो, नंतर आपण काय म्हणतो त्याला क्विटिलियन, नंतर तुमचा मॅकडुगल, नंतर हे तुमचा विल्यम उंट, नंतर आता आपल्याला पाहायचा कोण आहे? रॉबिन्स. नाही त्याच्या आधी फ्राईड बघू. हा रॉबिन्स नंतर. आता फ्राईड मग आला तिथं. फ्राईड काय म्हणतो की अहो तुम्ही प्रयोगशाळा केली, अनेक प्रयोग केले, सगळं सांगितलं आणि तुम्ही म्हणाले की काय बोध अवस्था. मग बोध अवस्था जशी असती तशी काय असती? अबोध अवस्था सुद्धा असती. अबोध अवस्था म्हणजे काय बांधवांनो? उदाहरणार्थ कोमात गेलेला व्यक्ती हालचाल करतो, श्वास घेतो, बाह्य हालचाली कमी असतात परंतु तो जागाच असतो. किंवा झोपलेला व्यक्ती, झोपेत आपण काय करतो? कधी कधी उठून चालतो किंवा आणखीन काय करतो आपण झोपेमध्ये हा सू करायला काही मोठे लहान नाही, आपण ते लहान लहान पोरं करते सू. झोपेत आपण परत बरळतो, घोरतो, श्वास घेतो आणि कधी कधी नवतरुण मुलं स्वप्नही पाहतात. आज तर व्हॅलेंटाईन डे वाटतं, मग चांगलं स्वप्न पडणार आहे सगळ्याला. ती जी अवस्था आहे त्याला म्हणतात अबोध अवस्था. मग आता ह्या फ्राईडने काय केलं माहिती का? जशी बोध अवस्था असती तशी अबोध अवस्था असते असं त्यांनी सांगितलं. अबोध अवस्था ही मनातील भावना, विचार, कल्पना यांचा प्रभाव पडत असतो आणि त्या प्रभावाचं वर्तनात रूपांतर होत असतं असं सांगणारी व्यक्ती म्हणजे सिग्मंड फ्राईड. ठीक आहे, परत मी मागे जातो. आत्मा अरिस्टॉटल, व्यक्ती भिन्नता प्लेटो, चिकित्सक अभ्यास क्विटिलियन, तुमचा मानवी मन मॅकडुगल, सहज प्रवृत्ती मॅकडुगल, तुमची बोध अवस्था लाइप्झिग नावाची प्रयोगशाळा, प्रायोगिक मानसशास्त्र जनक विल्यम उंट आणि हा तुमचा सिग्मंड फ्राईड हा आहे अबोध अवस्था. मग आता हे याला आला राग. कोण? हे आहे तुमची जे.बी. वॅटसन. IMP करा. 2013 माझ्या हाताची प्रश्नपत्रिका आली होती आणि त्या प्रश्नपत्रिकेतला पहिला प्रश्न मी ज्यावेळेस वाचला त्या माणसाचं नाव आहे बांधवांनो जे.बी. वॅटसन आणि हेच ते पुस्तक होतं. या पुस्तकामध्ये तुम्ही जर पाहिले 2013चं पुस्तक हा मीच लिहिलेलं आहे स्वतः. महाराष्ट्रामध्ये तेव्हा फक्त बोटावर मोजणाऱ्या 2 लोकांचे पुस्तक होते. त्यातला विजय सुराशे एक हे, दुसरं म्हणजे के सागर सारखं मोठं पब्लिकेशन आणि नंतर हे बाळासाहेब शिंदे आणि माझे मित्र सतीश वशे यांच्या प्रेरणेमुळे मी हे पुस्तक लिहिलं होतं. असे बघा तर महाराष्ट्रात त्यावेळेस ह्या पुस्तकातले 28 क्वेश्चन आले होते, 30 पैकी 28. पण नंतर ते अवघड होत चाललं सगळं. आता तर खूपच अभ्यास करावा लागतो. त्यामुळे सगळ्यांनी आवर्जून काय करायचं, लक्षात ठेवायचं. हे अमेरिकन शास्त्रज्ञ आहे. यांनी विचार केला आत्मा, मन, बोधावस्था, अबोधावस्था हे सगळं काय आहे मानवाच्या वर्तनाचा भाग आहे. म्हणून इथून मागच्या सगळ्याच व्याख्या त्यांनी पुसून काढल्या आणि सर्वांना मान्य होईल, सर्वांना सिद्ध करून त्यांनी काय सांगितलंय, मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी सर्वमान्य व्याख्या त्यांनी तयार केली. त्या महान व्यक्तीचं नाव आहे जे.बी. वॅटसन. मग जे.बी. वॅटसन म्हणलं की लगेच वर्तन लक्षात ठेवायचं. मग थोडंच असं लॉजिक आणखीन लक्षात ठेवा तुम्ही. काय लॉजिक लक्षात ठेवायचं? जोड्या लावामध्ये विचार जाता. आम्ही नेहमीच सांगत असतो पोरांना, नेहमीच सांगतो का रे लक्ष द्या. काय लक्ष द्यायचं? लक्ष हे द्यायचंय की जर आत्मा विचारला की लगेच तुमचा ह्या अरिस्टॉटल लक्षात ठेवायचं. हे अरिस्टॉटलचं आणि आत्म्याचं सारखंच. मग नंतर आहे तुमचा मॅकडुगल. अरे इकडं काय लिहावं लागेल आपल्याला? इकडे लिहावं लागेल, मन लिहावं लागेल. हा इथे लिहावं लागेल मन. हे लिहून घ्या बरं का ताई, मन. मग मन हे कुणाचं आहे? हे आहे मॅकडुगल. मॅकडुगल. मग नंतर आहे तुमचा मॅकडुगल नंतर कोण आहे? तुमचा वर्तनाचे कोण आहे? तुमचं वर्तनाचं आहे वॅटसन. हे 3 लय महत्वाचे. ह्यो आहे पहिला व्यक्ती, ज्यांनी पहिली प्रयोगशाळा, पहिलं जनक आहे मानसशास्त्राचा आत्मा. आणि हे मॅकडुगल सुद्धा बऱ्याच वेळा परीक्षेत विचारला गेला. हे वॅटसन सुद्धा विचारला गेला कारण ही शेवटची व्याख्या आहे, सर्वांना मान्य असलेली. पहिली व्याख्या कोणाची? अरिस्टॉटलची. सर्वमान्य व्याख्या कोणाची? वॅटसनची. आणि सर्वाधिक काय म्हणतो आपण प्रसिद्धी मिळवणारे कोण?
तर हे मॅक्ड्युगल. तर असे 3 शास्त्रज्ञ आवर्जून लक्षात ठेवा. दोघांच्याही नावात त्या जी नाव आहे त्याचं त्यांचं काम करणारं काय आहे क्षेत्र आहे. आत्मा अरिस्टॉटल, मन मॅक्ड्युगल, वर्तन वॅटसन. एवढं डोक्यात ठेवा, बाकीचं ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यात राहील. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर विल्यम वुंट एक लक्षात ठेवा. पहिली प्रयोगशाळा जर्मनीमध्ये 1879 लाइप्झिग नावाची प्रयोगशाळा. याच्यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जाईल. आणि त्याच्या शेवटी आलेला बा किंग मॉर्गन आणि रॉबिन्स. याला एवढं सांगायचं की मन हे नुसतं मानवाचं नसतं, हे मानवेतर प्राण्यांचं सुद्धा असतं. म्हणून आतापर्यंत रूढ असलेली व्याख्या, रूढ आतापर्यंत INP त्याचं नाव आहे बांधवांनो, शास्त्रज्ञाचं नाव आहे किंग मॉर्गन आणि रॉबिन्स. प्रश्न येऊ शकतो सर्वमान्य व्याख्या कोणाची? वॅटसनची. आतापर्यंत रूढ असलेली व्याख्या कोणाची? तर ती व्याख्या आहे बांधवांनो तुमच्या या ठिकाणी किंग मॉर्गन रॉबिन्सची. आणि एक शेवटी एक अत्यंत महत्वाचं कार्य आहे, त्यांचं नाव आहे पहा या ठिकाणी वुडवर्थ यांचं काय म्हणणं होतं बघा, की वर्तन बदलाचे सूत्र त्यांनी सांगितलेले आणि त्यांच्या मतानुसार उद्दीपक आणि प्रतिक्रिया किंवा त्याला आपण प्रतिसाद असं म्हणतो, यावर ते काय असतं, वर्तन अवलंबून असतं. तुम्ही जर मी म्हणलो चला बांधवांनो उठा लवकर, उद्या सकाळी मी तुम्हाला 6 वाजता मानसशास्त्र शिकवणार आहे, तर त्यातले मला मानणारे बरेचसे मुलं काय करतील, 6 वाजता येतील. जसं बाळासाहेब शिंदे सर सांगतात तलाठी व्हायचंय, घरी वेळ नाहीये तुम्हाला, कंपनीत कामाला जावं लागतं, मग मी तुमच्यासाठी 6:30ला उठतो. जग झोपेत असताना बाळासाहेब उठून मुलांना इंग्रजी मराठी शिकवतात. मुलांना प्रेरणा मिळाली आणि चांगला प्रतिसाद सुरू आहे. जवळपास आज 5,000 मुलांचा तलाठ्याचा पूर्ण अभ्यास होऊन गेलेला आहे. ते फक्त परीक्षेची वाट पाहतात. हर हर महादेवची गर्जना करून आमचे लेकरं आता भन्नाट तलाठी होणारे पहा. तर मग ही झाली उद्दीपक. बाळासाहेब सकाळी 6:30ला येतात आणि मुलांनी केला प्रतिसाद, यालाच म्हणतात वर्तन. वर्तन घडवून आणण्यासाठी उद्दीपक आणि प्रतिसाद असावा लागतो. मग हे याचं सूत्र त्यांनी सुरू केलं. बी म्हणजे बिहेवियर, एस म्हणजे स्टिम्युलेट, ओ म्हणजे ऑर्गॅनिझम, आर म्हणजे रिस्पॉन्स. तुम्हाला जर रिस्पॉन्स चांगला मिळवायचा असेल तर तुम्हाला ऑर्गॅनिझम आणि स्टिम्युलेट असणं गरजेचं आहे. वर्तन म्हणजे उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया, असंही तुम्ही मराठी सूत्र लक्षात ठेवा. हे बी इज इक्वल टू एस डॅश ओ डॅश आर, याला IMP करा. हे सूत्र आणखीन विचारलं गेलेलं नाहीये, विचारलं जाऊ शकतं. जसं बुद्धिमत्तेचं सूत्र विचारलंय, बुद्ध्यांक म्हणजे काय, तसं हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. त्यामुळं बांधवांनो आतापर्यंत आपण इथं तुमच्या अरिस्टॉटल पासून ते वुडवर्थ पर्यंत हा सगळे 10-12 शास्त्रज्ञ आज ह्या पहिल्या पाठात पाहिले. आणि हे फक्त पाठ कोणता होता, हा मानसशास्त्राचा विस्तार विकास यामध्ये योगदान असलेले शास्त्रज्ञ. यामध्ये 2 ग्रंथांचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. एक म्हणजे डी ॲनिमा नावाचा, कुणाचा होता तो, अरिस्टॉटलचा. दुसरा रिपब्लिक नावाचा ग्रंथ, तो कुणाचा होता, या ठिकाणी आपल्या प्लेटोचा. प्रयोगशाळा सुद्धा अत्यंत महत्वाची होती. ती म्हणजे कोणती, या ठिकाणी लाइप्झिग नावाची प्रयोगशाळा. कुठल्या शहरामध्ये होती ती, लाइप्झिगच शहर होतं ते, अलग लक्षामध्ये. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा. साल कोणतं, 1879 मध्ये. कुणी केली, विल्यम वुंट. काय सांगितलं, बोधावस्था, जाणीव, आलं लक्षामध्ये. असा हा सगळा कार्यक्रम आहे. आता सुरुवातीला आपण काही सोपे प्रश्न पाहू आणि त्याच्यानंतर परीक्षेत आलेले प्रश्न पाहू. ठीक आहे, चला मग आता प्रश्न द्यायला सुरुवात करा. प्रश्नाचे उत्तर पहा तुमच्या स्क्रीनवर. पहिला प्रश्न, स्क्रीनवर बघा. पहिला प्रश्न आहे 2025 म्हणजे आता जस्ट विचारला गेलेला प्रश्न. मानवी भावना ह्या सहज प्रवृत्तीमधून निर्माण होतात असे मत कोणी सांगितलं. म्हणजे सरळ सहज प्रवृत्ती ही कोणाची आहे सांगा. मॅक्ड्युगलची आहे का, जेम्सची आहे का, ड्रीवर ब्राऊनची आहे का, ब्रुनरची आहे. लयच खतरनाक नाव आहे. पटापट सगळ्यांनी कमेंट करायच्या. उघड चित्र पाहत नाही बसायचं इथं, वेळ वाया नका घालू. जस्ट आता तुम्ही सहज प्रवृत्ती 14 असतात असं तुम्ही ऐकलंय. मग कुणाचं योगदान हे कमेंट करा. मला माहिती, तुम्ही सांगा कोणतं आहे. मीच टाईप केलं म्हणल्यावर मला माहित नसणार आहे का.
उत्तर फक्त 2 जणांनी दिले, रेणुका मॅडमचं अभिनंदन आणि काशीबल यांचं अभिनंदन, कल्पना मॅडमचं अभिनंदन. म्हणजे तिन्ही सुद्धा महिला आहे. बघा काय म्हणजे एवढे जण लाईव्ह आहे, आपल्याला साधं उत्तर द्यायचा कटाळा येतो. कसं टीईटी पास होता रे बांधवांना तुम्ही? करायचं तर इमानदारीने करा ना. कारण का असं माहिती का, मी अभ्यास केला, मी वाचलं, तेवढं आपण वेळ दिला का त्याला, तेवढं आपण कष्ट केले का त्याच्यासाठी? किती सोपा प्रश्न आहे की ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मॅकडुगल. मॅकडुगल यांनीच काय सांगितलेले आहे, मानवी मनाचं अनुभव मिश्रित शास्त्र आणि मानवी ज्या भावना असतात त्याच्या ज्या सहज प्रवृत्ती आहेत 14, ह्या मॅकडुगल यांनी सांगितलेल्या आपण आता जस्ट पाहिलं. याच्यावरच क्वेश्चन आता आलता 25ला. चला पुढचा क्वेश्चन. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र हे मानसशास्त्र, अशी व्याख्या कोणी केली? मनाचा अभ्यास करणारे शास्त्र, मनाचा बरं का, मनाचं कोणी सांगितलं होतं? मी आता काहीतरी लॉजिक सांगितलं होतं पहा तुम्हाला, सांगा पटकन. अरिस्टॉटल उत्तर घ्यायचं, सिगमंड फ्राइड आहे का, मॅकडुगल आहे का, मन आहे? हा सर म्हणलंय सोपा प्रश्न आहे हा, याचं उत्तर आहे मॅकडुगल. चला, इतकं सोपं परीक्षेत येत नसतं पण काही सांगता येत नाही. मानसशास्त्र हे बोधावस्था आणि अबोधावस्थेच्या जाणीवेचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असे मत कुणी सांगितले? बोधावस्था आणि अबोधावस्था कुणाची सांगा पटकन. बोधावस्था आणि अबोधावस्था कुणाची आहे? पट 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 सांगायचं बांधवांनो. हा अगदी बरोबर, सगळ्यांनी उत्तर दिलं. सिगमंड फ्राइड असं नाव आहे त्यांचं, इथं जरी पर्यायामध्ये दिलेलं असेल. ठीक आहे, चला. नाही तर परत म्हणतात मॅकडुगल, इतक्या वेळा नसतो मॅकडुगल. डिॲनिमा नावाचा ग्रंथ कुणाचा आहे? डिॲनिमा नावाचा ग्रंथ पटकन सांगायचं. डिॲनिमा नावाचा ग्रंथ सर तुम्ही सांगितलं होतं ना की म्हणा अरिस्टॉटलचा ग्रंथ आहे हा. मग प्लेटोचा कोणता आहे? प्लेटोचा रिपब्लिक नावाचा ग्रंथ आहे. हा ठीक आहे, चला. म्हणजे खालच्या पर्यायाचे सुद्धा उत्तर आपल्याला आले पाहिजे. व्यक्ती भिन्नताचा संदर्भाचा विचार रिपब्लिक नावाच्या ग्रंथात कोणी मांडला? रिपब्लिक नावाचा ग्रंथ कुणाचा आहे? रिपब्लिक. पटपट पटपट कमेंट करायच्या बांधवांनो, फास्ट कमेंट करत जा, थोड्याशा फास्ट कमेंट करत जा. हा गुरुजी म्हणा रिपब्लिक नावाचा ग्रंथ हा कुणाचा होता? प्लेटोचा होता. व्हेरी गुड. त्यानंतर बी इज इक्वल टू एस डॅश ओ डॅश आर असे वर्तनाचे सूत्र कोणी मांडले? वर्तनाचं सूत्र कोणाचं आहे? पटपट सांगायचंय. वर्तनाचं सूत्र कोणाचं आहे? वर्तनाचं सूत्र हा गुरुजी, ह्या वर्तनाचं सूत्र म्हणा वुडवर्थ यांचं आहे. व्हेरी गुड. मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र हे मानसशास्त्राची अशी व्याख्या. मानव आणि मानवेतर प्राणी म्हणजे कुत्रा मांजर यांना पण मन असतं असं कोणी सांगितलं होतं? कुत्रा मांजर यांना सुद्धा मन असतं असं कोणी सांगितलं होतं? सांगा. मॉर्गन, किंग, रॉबिन्स का यापैकी सर्व? मॉर्गन पण आहे, किंग पण आहे आणि रॉबिन्स पण आहे. यापैकी सर्व ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि तुम्ही डोक्यात ठेवा बरं का, 2013 ते 2025 आतापर्यंत जेवढे प्रश्न खालीलपैकी सर्व उत्तर दिले असते, समजा उदाहरणार्थ 100 क्वेश्चन असे येऊन गेले, उदाहरण पकडा, तर ह्या 100 पैकी मी तुम्हाला सांगतो 90 असे प्रश्नाचे उत्तर तुमचं हे वरीलपैकी सर्व. ताणच घ्यायचा नाही, ताणच घ्यायचा नाही. माहित नसताना डायरेक्ट वरीलपैकी सर्व आणि सर्व त्याचं उत्तर परफेक्ट. मानवी वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली? मानवी वर्तनाचे शास्त्र व्याख्या ही छोटी पण माहितीच नसेल तर कसे? पहा, माझ्या घरचे नाही, ती 2013 विचारले गेलेली. वर्तन, मानवी वर्तन. हा सर जे.बी. वॅटसन. अगदी बरोबर, जे.बी. वॅटसन. चला आता परीक्षेत आलेले बघा रे भाऊ, आता कसला खतरनाक क्वेश्चन आला. मानसशास्त्र व त्यांच्या व्याख्यांचा जोड्या लावा. 2014 आलेला प्रश्न. ही लय अवघड परीक्षा होती बरं. 2014 लय नापास झाली होती पोरं. ह्या परीक्षेचं वैशिष्ट्य होतं, इथं सर्वात जास्त काय विचारले गेले होते? डायरेक्ट 6 क्वेश्चन याच्यामध्ये प्रतिमान विचारले गेले होते. सगळे पोरं उलटे पालथे झालते. सर प्रतिमाने 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 2014 प्रतिमाने कार्यक्रम केला. सगळे पोरं उपपत्त्या पाठ करत बसले आणि त्यांनी प्रतिमाने विचारले आणि डायरेक्ट 6 क्वेश्चन प्रतिमानावर. 2013 उपपत्त्यावर जवळपास मला वाटतं
2013ला उपपत्त्यावरती 12 क्वेश्चन होते, पेपर दोन्ही पेपरचे मिळून 6-6. चला काय सांगितलं सुराज सरने अरिस्टॉटलचं आत्मा कुठे पहा, ह्यो आत्मा ढँगटा डँग. मॅकडुगलचं मन कुठे पहा, मन 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 मन, हे मनाचे शास्त्र मॅकडुगल. बघा बरं, अ 3 आणि ब 4 कुठे, अ 3 ब 4, अ 3 ब 4, हा हे अ 3 ब 4, पर्याय क्रमांक 1. मग विल्यम उंट कोण आहे म्हणा सर, विल्यम उंट हे म्हणा या ठिकाणी विल्यम उंट बोधावस्था आहे ना, उंटची ही इथं वरची बोधावस्था. हा, आणि किंग मॉर्गन रॉबिन्स यांची व्याख्या आहे, मानव आणि मानवेतर प्राणी. हे माझं घरचं नाही बरं का, हे 14ला आलंय. त्यामुळे अशा जोड्या लावा, तुम्हाला परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात, हे तुम्ही आवर्जून डोक्यात ठेवा. मी तर चित्रांनीशी दाखवले तुम्हाला शास्त्रज्ञ कोणते कोणते. 2017ला प्रश्न आलता, मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही. नाही म्हणल्यावर चुकीचं विधान आहे. शैक्षणिक मानसशास्त्र अध्ययन कर्त्याचे शैक्षणिक वर्तन आणि शैक्षणिक वातावरणाचा अभ्यास करते. लागू पडत नाही म्हणल्यावर चुकीचं शोधा, चुकीचे. शिक्षण मानसशास्त्र शिक्षण कसे द्यायचे ते ठरवते. शैक्षणिक मानसशास्त्र निष्कर्ष, सार्वत्रिकरित्या दृष्टिकोन, अचूक आणि काटेकोर. आणि शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी शास्त्र आहे. सांगा बघा, ह्या अंडरलाईन केलेल्या गोष्टीकडे बघा आणि परफेक्ट उत्तर सांगा. अंडरलाईन केलेल्या गोष्टीकडे बघा आणि परफेक्ट उत्तर सांगा. चुकीचं शोधायचंय आपल्याला, चुकीचं शोधा गुरुजी. हा, आता शैक्षणिक मानसशास्त्र हे अध्ययन करण्याचे शैक्षणिक आणि शैक्षणिक वातावरणाचा, म्हणजे अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी हे विधान बरोबरच आहे. तुम्ही प्रत्यक्ष शिक्षण देता आणि वातावरण म्हणजेच अनुवंश आणि वातावरण ते चॅप्टर, म्हणजे हे बरोबरच आहे, तर काही विषयच नाही. शैक्षणिक शास्त्र हे शिक्षण कसे द्यायचे ते ठरवते, यस. आणि नंतर शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष हे अचूक आणि काटेकोर कसे होईल, कारण तुमचा अरिस्टॉटल म्हणला आत्मा, तुमचा प्लेटो म्हणतो व्यक्ती भिन्नता, क्युटिलियन म्हणतो चिकित्सक अभ्यास, तुमचा विल्यम उंट म्हणतो बोधावस्था, फ्राईड म्हणतो बोधावस्था, तुमचं वॅटसन म्हणतो वर्तन. आणि हे प्रत्येक जणांचे निष्कर्ष काटेकोर कसे येईल हो. त्यामुळं ते काय आहे बांधवांनो, हे तुमचं निष्कर्ष हे बरोबरच असू शकत नाही. पण शैक्षणिक मानसशास्त्र हे वर्तनवादी आहे, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, अशा पद्धतीने बांधवांनो इथं आपलं हे चॅप्टर काय होतंय, एंड होतंय. त्यामुळे तुमच्या जर काही समस्या असतील, तुम्हाला जर काही मला विचारायचं असेल परीक्षेच्या संदर्भात, तर तुम्ही आवर्जून विचारू शकता. बऱ्याच जणांनी प्रश्न हा केलता की सर आम्हाला हिंदी माध्यम घेऊन TET देता येते का, तर हो देता येते. आणि माध्यम जरी हिंदी असलं तरी बांधवांनो सगळा पेपर हा तुमचा मराठीतच येतोय. आणि आज जो काही रिझल्ट तुमचा वाढलाय तर तो फक्त याच्यामुळेच वाढलाय की सगळ्यांनी हिंदी माध्यम निवडून पास झालंय. 20% हिंदी माध्यमाचा रिझल्ट आहे. तुमचा मराठी माध्यमाचा रिझल्ट किती टक्के आहे, 3%, 4%. डंका वाजवला हिंदी माध्यमाने. आणि तुम्ही बघा मागच्या वर्षी सर्वात जास्त ओरडू विजय सुराशे सांगत होते की अरे ऐका माझं, ऐका, इंग्रजी इतकं सोपा कार्यक्रम नाहीये. तुम्हाला जर का वाचताच येत नसेल तर मग कसं शिकवणार आहे, कोणी देव जरी आला तरी. आपल्याकडे बाळासाहेब शिंदे सारखा मोठा अनुभवी व्यक्ती आहे. पण तरी सुद्धा जर तुम्ही कच्चेच असाल तर हिंदी घेऊन निवडा ना. तुम्ही मराठीचा अभ्यास केला का ऑटोमॅटिक हिंदीचा होतो राव, तुम्हाला काय सांगा. ह्यावेळेस तरी आपल्याकडे दैजे सर आहे हिंदी शिकवायला. मागच्या वेळेस मी शिकवलं होतं हिंदी, आणि ते पण भन्नाट, सगळ्या व्याख्या भिख्या सगळ्या पाठ करून घेऊन. तिकडे बाळासाहेबांचा आधी जे चॅप्टर झालं ते लगेच मी इकडे हिंदीला शिकवायचो. तिकडे मराठीचं झालं का वर्णमाला की मी लगेच काय करायचो, वर्णमाला शिकवायचो. तिकडे बाळासाहेब शब्दाच्या जाती शिकवल्या किंवा त्याला फक्त हिंदीत काय म्हणतात, शब्द के भेद. तिकडे बाळासाहेब शिकवायचे नाम, मी इकडे शिकवायचो संज्ञा. हे सगळं कार्यक्रम फक्त नावात बदलले, गुणधर्म तोच असायचा. त्यामुळे सगळ्यांचं असं पक्क झालं होतं. खूप मुलांना हिंदीचा फायदा झाला, सगळे शिक्षक पास झाले. तसंच तुम्ही सुद्धा पास व्हा. हे आमच्या 2 बॅचेस आहे, तुम्ही तर लावाच.
पण तुमचे इतर जे काही मित्रमैत्रिणी आहे त्यांना सांगा की बाळासाहेबांची जी काही राज्यसेवा MPC ला शिकवणारी जी टीम आहे त्यामध्ये पुंगळे सर असतील, खोलते सर असतील, कदम सर आहे, जाधव सर आहे, अमोल सर आहे, सुमित काकडे सर आहे, मी आहे, असे सगळे मोठे लोक आहे. त्यामुळं ह्या सुवर्ण संधीचा फायदा घ्या असं मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. तुमचं काही म्हणणं असेल तर पटकन कमेंट करा फास्ट. सर जुन्या विद्यार्थ्यांना कुपन कोड भेटणार आहे जुन्या स्टेटस साठी. हो, जुन्या विद्यार्थ्यांना कुपन कोड भेटणार आहे, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि मला आवर्जून सांगायचंय, जर तुमच्या एखाद्या बॅचची जर का कालावधी 1 वर्ष असेल, तुम्ही आताच 6 महिने लावलं, तर त्या बॅच मध्ये आम्ही शिकवणारच आहे ना. तुम्ही हा आग्रह धरू नका सर आम्हाला फुकट ह्या बॅच मध्ये लावा. फुकट कसं लावणार? तुमची ती बॅच चालू आहे त्याच्यात शिकवू की आम्ही, हेच लोक त्याच्यात शिकवणार आहे. मागच्या वेळेस हेच लोक होते. काही CTET वाले काय म्हणते की आम्हाला त्याच्यात फुकट लावा. आता तुम्ही बॅच लावली CTET तुम्ही TT मध्ये कशी आम्ही तुम्हाला लावा बरं? मी आता उगा तुमचं मला वाटतं सगळे पास व्हावा म्हणून मी नेहमी ग्रुपवर लक्ष देतो, बघतो. तुम्ही काही मागता, म्हणजे वांगे विकत घेतल्यावर बटाटे फ्री भेटत असते का? पण सरांनी दिलं ना मोठं मन करून तुम्हाला 50%. कुठलेही मुलं असतील की ज्यांनी आपली राज्यसेवेची बॅच घेतली असेल किंवा स्पेशल मराठी इंग्रजी घेतली असेल, त्या सगळ्यांना ह्या बॅच मध्ये 50% तुम्हाला दिलं जाणार आहे. तिथपर्यंत संवेदनशील आमचा स्टाफ आहे. मला दिवसभरात जवळपास 500 कॉल येते. सर मी CTET लावली होती, मग मला त्या बॅच मध्ये ऍड करा ना. अरे भाऊ, CTETचा स्टाफ वेगळा आहे, त्याची फी वेगळी आहे, ही बॅच वेगळी आहे, हे लोक वेगळे आहे. तुम्ही थोडं समजून घेत जा ना. तुमची एखादी दुकान आहे, मी तुमची 2 बिस्किट पुडा घेतला पार्लेचा, मग मी म्हणून मोनाक्के द्या मला. कसं देता तुम्ही मला मोनाक्को? टरबूज घेतल्यावर खरबूज फ्री भेटतं का? अरे बरं, ते आधी म्हणलो नाही का आम्ही हे घेतल्यावर ते असं नाही दे. दिवसभर मला वेळ करून टाकले तुम्ही. त्यामुळे माझे हात जोडून विनंती आहे, आता शेवटचं सांगणं आहे की जुने तुम्ही विद्यार्थी असेल, तुमची एखादी बॅच असेल आपल्याकडे, तिचा कालावधी असेल तर आम्ही सर्व स्टाफ त्यामध्ये शिकवणारच आहे. ह्या बॅच मध्ये फुकट ऍड करायचा आग्रह धरू नका. आलं लक्षात? आपण आपापल्या घरात थांबायचं. समोरच्याचं घर नवीन बांधलंय म्हणजे तिथं घुसायचं नाही लगे. आलं लक्षामध्ये? दुसरी गोष्ट, तुम्ही CTET वाले तर तुम्हाला CTET आम्ही पुन्हा शिकवणारच आहे ना. तर इथं फक्त 50% करणार आहोत. फी तरी किती आहे? 2100 रुपये. 2100चे निम्मे किती होते? 1050 रुपये. अरे तेवढे तुमचं पूर्ण खर्च करीत असेल तेवढं. असं करू नका. गुरुजी आहात तुम्ही, त्यामुळं माझी विनंती आहे की मला त्रास देऊ नका राव तुम्ही. आता मला फोन करू नका रे भाऊ. ह्या कॉलवर करायचं आणि दुसरा आपला 9011चा कॉलवर, त्यावर फोन करा. ठीक आहे, एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.